काय झालं? कसला विचार करतोस? हां नाही काही नाही. तुला सांगण्यासारखं नाही येते. म्हणजे आय मीन तुला सांगितलं तर तुला राग येईल, आवडणार नाही ना, म्हणून म्हटलं. बाकी काही नाही. हे बघ नील, जे बोलायचंय ते क्लिअरली बोल. मला या घरात आणखी ड्रामा नकोय नील, प्लीज. ओके. ऐश्वर्या, ती सावली, ती मला जेन्युइन वाटते. म्हणजे तिच्या बोलण्यावर. एक मिनिट. जे बोलणार आहेस ते बोलायची हिम्मती करू नकोस. ती मुलगी खोटी होती, आहे आणि कायम खोटी राहणार. जगन्नाथने तिला आपल्या घरात मेहंदळे कुटुंबाचं नुकसान करायला पाठवलंय, कळतंय का? म्हणून मी तुला काही सांगत नव्हतो, कारण तू त्या मुलीला ऑलरेडी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंस. सारंग सर, कुठे लावली गाडी इथे? अरे लागलं असतं तर म्हणजे माझ्या आयुष्यासारखं उद्ध्वस्त झालं असतं. उद्ध्वस्त झालं आयुष्य सगळं माझं. मला माहितीच नाही की काय करायची. याआधी ना तुझ्यात आणि माझ्यात कुठलंच नातं नव्हतं, पण माणूस की म्हणून मी बोलायचो तुझ्याशी. पण खरं सांगू, आता माणूस म्हणून सुद्धा ना विश्वास संपलाय तुझ्यावरचा. आजपासून तुझ्यातला आणि माझ्यातला संबंध संपलाय. पुढे नाही इकडे जायचं. काय करू माझ्या आयुष्यात? प्रेम प्रेम नसतं रे. प्रेम माणूस स्वार्थासाठी करतो. प्रेम प्रेम आलो मी घरात. या घरात पहिल्यांदा असं कोणीतरी पिऊन आलंय. आयुष्यात सगळ्याच गोष्टी पहिल्यांदा घडतात नाही का? पहिल्यांदा प्रेमात पडतो आपण. म्हणजे प्रेमात पडायचं कसं हे सगळ्यांनी शिकवलं, पण सक्सेस नाही मिळालं तर काय करायचं कोणी शिकवतच नाही. मग खरं प्रेम मिळाल्यावर काय करायचं हे सगळ्यांना माहिती आहे, पण खोटं प्रेम मिळालं काय करायचं? आनंद आनंद आनंद, सुख सुखात राहा. दुःख आल्यावर करायचं काय? माझ्या आयुष्यात दुःख आलंय म्हणजे आयुष्य चढायला सगळ्यांनी चढायला शिकवतात आयुष्य, पण उतरताना काय करायचं कुणाला माहितीच नाही. आई शिकवते मला सगळं. आई सारंग सर, चला आपण वर जाऊयात. चला चला. वरच जाऊ आपण आयुष्यात. अस्मी, खूप प्रेम केलं मी तुझ्यावर. जीवापाड प्रेम केलं. निस्वार्थीपणाने प्रेम केलं. हे सगळे म्हणतात की तुला विसरून जा,
कसा विसरू मी तुला? नाही विसरू शकत मी तुला अस्मी. प्रेमाचं नाव जरी काढलं तरी तुझा चेहरा आठवतो मला. माझ्या प्रेमाची भाषाच तू आहेस. माझ्या प्रेमाचा चेहराच तू आहेस. तुझ्या बरोबर घालवलेले प्रत्येक क्षण मला आठवतातच मी. माहिती आहे मला तुला आठवत नसतील. खोटी आहेस ना तू. मला आठवत. सारंग सर, तुम्ही किती चांगले आहात. आजच्या या जगात अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून नाती तुटतात. माणसं वेगळी होतात, एकमेकांशी बोलायची बंद होतात. आणि इथे इथे तुम्हाला माहिती आहे त्या मुलीने तुम्हाला फसवलंय. तरी तुमचं तिच्यावरचं प्रेम कमी झालं नाही. इतकं शुद्ध, इतकं निरागस प्रेम. माहिती आहे मला